स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर। अफजल खानाचा नामर्दपणा, शिवरायांच्यावर महामोहीम। ठिकाण विजापूर। अफजल खानाचे सैन्य विजापुरातून निघाले होते। गजगतीने कूच करत संध्यासमयी विजापूरपासून अवघ्या 6 मैलावर पोहोचले होते। तिथेच खानाच्या सैन्याचा पहिला मुक्काम पडला, म्हणजे जवळजवळ विजापूरच्या परकोटाबाहेरच। खानाच्या सैन्यात आता सर्व उमरावांच्या सैन्य तुकड्यांचा समावेश झाला होता। आदिलशाही सैन्य सुद्धा त्यात सामील झाले होते। आदिलशहाने त्याचा शुभशकुनी फतेह लष्कर हा हत्ती सुद्धा अफजल खानाला दिला होता। खानाच्या ह्या विशालकाय सैन्यामुळे विजापुराबाहेर भव्य शहर वसल्याचे भासत होते। हे शहर आता दिवसेंदिवस पुढे सरकत जाणार होते, परंतु त्याचा मार्ग कसा असणार हे अजून खानाने जाहीर केले नव्हते। छावणीच्या सुरक्षेसाठी पहारेकरी गोलाकार उभे होते। तिरंदाज आणि बंदूकधारी 8ही दिशांना उभारलेल्या मनोऱ्यावर उभे होते। छावणीच्या पुढील भागी घोडे बांधले होते, तर मध्यभागी उंट। सरदारांसाठी वेगवेगळे तंबू होते, तर सामान्य सैनिकांसाठी मोठमोठे तंबू उभारले होते। अधूनमधून घोड्यांच्या खिंकाळण्याचा आवाज गुंजत होता, तर मधोन्मत्त हत्तीच्या चित्कारांनी दिशा भरून गेल्या होत्या। मोठमोठ्या पातेल्यात भात शिजवला जात होता। काही सैन्य विश्राम करत होते। खान मात्र अजून त्याच्या तंबूत आला नव्हता। तो अजूनही जनानखान्यातच होता। सर्व सैन्य स्वराज्याच्या दिशेने निघालेल्या छावणीत गेल्यावर खानाच्या जनानखान्याजवळ मोजून 200 पहारेकरी उरले होते। सलग 10 दिवस आपल्या 62 स्त्रियांसोबत स्वतःला कोंडून घेतल्यावर आज तो बाहेर पडला होता। सकाळी आदिलशहाचा निरोप घेऊन सैन्याला कूच करण्याचे आदेश देऊन तो पुन्हा जनानखान्यात आला होता, परंतु तो आता सुख उपभोगण्यासाठी आला नव्हता। बाहेर चंद्रप्रकाश पडला होता, त्यात पिवळ्या मशाली धगधगत होत्या। जमिनीत रोवलेल्या 62 बांबूंना अफजल खानाने त्याच्या 62 स्त्रियांना बांधले होते। त्याच्या अंगावर नवीन वस्त्र परिधान केले होते, शृंगार केला होता। प्रत्येकीच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते। कुणालाही कल्पना नव्हती खानाने त्यांना का बांधून ठेवले होते। तो त्याच्या 62 स्त्रियांवर अत्यंत प्रेम करत होता, मग हे असे अमानुष कृत्य का? एका सलग दोरखंडाला त्याने जनानखान्यातील 140 दास्यांना बांधले होते। त्याही तशाच प्रश्नार्थक नजरेने पाहत उभ्या होत्या। तेव्हा खान आपल्या तंबूतून बाहेर आला होता। तो शस्त्रसज्ज होता। कमरेवर म्यानबद्ध तलवार लटकली होती। डोक्यावर आदिलशहाने सन्मानाने चढवलेली पगडी होती। अंगात तांबूस रंगाचा अंगरखा पेरला होता। हिरवट काबा पाठीवरून लोंबकळत सोडला होता। धिप्पाड देयष्टी, बारीक डोळे आणि गळ्यापर्यंत लोंबकळणारे भारदस्त दाढी। मिशीचे मात्र नामोनिशाण नव्हते। त्याच्या ओठाआड लपलेले असुरी हास्य ठळकपणे दिसत होते। तो एक पाऊल पुढे आला आणि त्याने त्याच्या सर्व स्त्रियांवर नजर टाकली। प्रत्येकीच्या चेहऱ्याला पाहून त्याला तिच्याकडून आजवर मिळालेल्या सुखाची स्मृती होत होती। तो आणखी पुढे गेला आणि पहिल्या स्त्रीसमोर जाऊन थांबला। ती त्याच्या डोळ्यात केविलवाने नजरेने पाहत थरथरत म्हणाली, हुजूर, यह सब क्या है? तो ओठांचे एक कडा लांबवत तिच्या आणखी जवळ गेला। त्याने तिच्या वस्त्रावर शिंपडलेल्या अत्तराच्या सुगंधाला खोल श्वास घेऊन छातीत सामावून घेतले। मग तिला झटकन आलिंगन देत त्याने तिचे चुंबन घेतले। तिने तिचे डोळे घट्ट बंद करून घेतले। चुंबन घेत असताना त्याने तिच्या केसावर हात फिरवला। मग हळूच कमरेतून खंजीर काढला आणि तिच्या मानेत घुसवला। तो खंजीर तिच्या गळ्यातून बाहेर आला होता। लाल भडक झालेल्या त्या खंजीराचा खानाच्या दाढीला स्पर्श झाला। ती स्त्री तडफडत होती। तिचे डोळे विस्फारले गेले होते। खान मात्र अजूनही तिचे चुंबन घेत होता। बाकी स्त्रियाही किंचाळत होत्या। आता त्यांना कळून चुकले होते की त्यांना असे का बांधण्यात आले होते। खानाने त्या तडफडून मृत झालेल्या स्त्रीचे चुंबन घेणे थांबवले होते। त्याला शहाजीराजांचे शब्द आठवत होते, जेव्हा त्याने त्यांना दक्षिणेतून कैद करून आणले होते। तेव्हा खानाने शहाजीराजांच्या राणीबद्दल अपशब्द काढल्यावर शहाजीराजांनी त्याला ठणकावून सांगितले होते, तुझ्याही 62 राणी आहेत हे लक्षात ठेव। स्वराज्यावर चालून गेल्यावर तिथल्या स्त्रियांवर अत्याचार करताना आता शहाजीराजांचे शब्द त्याला विचलित करणार नव्हते। यदा कदाचित पराभूत झालो तर मराठे आता आपल्या स्त्रियांना स्पर्शही करू शकणार नाहीत, या विचाराने तो संतोषला होता। पण हा त्याचा मूर्खपणा होता।
त्याला मराठ्यांच्या संस्काराविषयी किंचितही आकलन झाले असते तर त्याच्या प्रिय राण्यांना तो बिनधास्तपणे सोबत घेऊन जाऊ शकला असता। डोळे विस्फारत त्याने किंचाळणाऱ्या स्त्रियांवर एक कटाक्ष टाकला, तसे त्या स्त्रियांचे किंचाळणे थांबले। तो घोगऱ्या आवाजात मोठ्याने ओरडला, तोंडातून आवाज काढायचा नाही। बस आखरी बार खुदा को याद कर लो, मरना तो सबको है। वाक्य पूर्ण करतच त्याने मानेतून तलवार काढून दुसऱ्या स्त्रीच्या कंठावरून ओढलीही होती। घळघळा रक्त निघून तिचे वस्त्र भिजले होते। बाकी स्त्रिया आता ओढ दाबून आपला आवाज दाबत होत्या। खानाने वळून एका अधिकाऱ्याला सांगितले, सगळ्या दास्यांना एक सोबत विहिरीत ढकलून दे। अफजल खानाचा आदेश मिळताच सैनिकाने दोरखंडाला बांधून ठेवलेल्या दास्यांना ओढत फरफटत विहिरीच्या दिशेने नेले। खान आता तिसऱ्या स्त्री जवळ आला। पुन्हा त्याने तसेच कृत्य केले। त्याने क्रूरतेची सीमा ओलांडली होती। आपल्या स्त्रियांची तो निर्गुण हत्या करत होता। सगळ्या 62 स्त्रियांना संपून त्यांच्यासाठी तिथेच 62 कबरी खोदण्यास त्याने सैनिकांना सांगितले होते। विहिरीत ढकललेल्या 140 दास्यांचा अजूनही आर्त आवाज येतच होता। गटांगळ्या खात जिवंत राहण्यासाठी त्या धडपडत होत्या, पण त्यांचा तो आवाज हळूहळू बंद होणार होता। सर्व स्त्रियांना दफन केल्यावर खानाने सैनिकांना मुख्य सैन्याजवळ जाण्याची आज्ञा दिली। रात्री उशिरापर्यंत खान छावणीत परतला होता। आता तो बिनधास्तपणे स्वराज्यावर चालून जाऊ शकणार होता। अफजल खानाच्या सैन्याचा दुसरा मुकाम तोरवे येथे पडला होता। आता खानाने सूत्रे हलवायला सुरुवात केली होती। बहिर्जी पथकाच्या हेरांनीही त्यांच्या कामगिरीला आरंभ केला होता। नाईक आणि त्यांचे काही प्रमुख साथीदार विजापूर जवळील जंगलात असलेल्या गुप्त स्थळी थांबले होते, तर बाकी हेर शाही सैन्यासोबतच खानाच्या ताफ्यात सामील झाले होते। काही हेर सैनिक तर काही पहारेकरांच्या वेशात होते, काही सरदार तर काही सेवक होते, काही आचारी होते तर काही बाजार बुनगे होते। बाजार बुनगे म्हणजे सैन्यासोबत आलेले असे सेवक जे युद्धात सहभागी न होता सैन्याची काळजी घेत। यात काही वैद्य हकीम असत, काही गुलाम तर काही पेटा किंवा बाजारात जाऊन सैनिकांना आवश्यक असणारी सामग्री आणून देणारे नोकर असत। इस्माईल खान शाही सैन्यातील अश्वदळाच्या एका तुकडीचा सरदार होता। विश्वासराव इस्माईल खानाच्या तुकडीत मोठ्या हुद्द्यावर कार्य करू लागला होता। त्याने आता आपले नाव बदलून अहमद मुस्तफा हे नाव धारण केले होते। तो इस्माईल खानाच्या तंबूत गेला। त्याला नायकाकडून आलेल्या सूचना एका पहारेकऱ्याकरवे मिळाल्या होत्या। नाईक वाट बघत आहेत, त्यांना प्रतीक्षा आहे ती खानाच्या मार्गाची। हळूच विश्वासराव उर्फ अहमद मुस्तफा म्हणाला, खानानं अजून त्याचं खरं नियोजन लपवून ठेवलं आहे। मार्ग अजून उघड केला नाही, पण फार काळ तो लपवून ठेवू शकत नाही। आपली काही माणसं त्याच्या तंबूबाहेर पहारा देत आहेत। सल्लागारांसोबत त्याचं काही संभाषण होताच आपल्याला कळेल। आसनावरून उठून बसत इस्माईल खान म्हणाला, नायकांची आणखी एक महत्वाची सूचना आहे। स्वराज्यात पोहोचेपर्यंत खानाच्या सैन्याचं मनोबल जितकं खचवता येईल तितके प्रयत्न करावे, पण शंका येऊ न देता। विश्वासराव पुन्हा म्हणाला। विश्वासरावाच्या वाक्यावर इस्माईल खानाने होकारात्मक मान हलवली आणि क्षणात तो कसल्या तरी विचारात हरवला। काय झालं, काही कल्पना सुचत आहे का? विश्वासरावाने विचारले। होय, पण ती फते कशी करायची ते कळत नाही आहे, इस्माईल खान थोडा चिंतातूर स्वरात म्हणाला होता। दोघं मिळून विचार करू, सांगा, विश्वासराव म्हणाला। बडे बेगम साहेबांना अफजल खानाचं आणि सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी शुभ शकुनी फतेह लष्कर हा हत्ती सोबत दिला आहे। इस्माईल खानाच्या मुखावाटे हे वाक्य पडताच विश्वासरावाने टवकारून पाहिले। दोघांची नजर झाली। दोघांनी किंचित स्मित हास्य केले। पुढील योजना आपसूक स्पष्ट झाली होती। ती सफल करण्यासाठी त्यांना फतेह लष्कराला मारावे लागणार होते। छान कल्पना आहे, तिथेच घाव घातला तर परिणाम उत्तम होईल, विश्वासराव हसून म्हणाला। पण तो शुभशकुन हत्ती आहे, त्याला हत्यारानं मारलं किंवा आजारानं मारलं तर आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण करू शकणार नाही। त्याचा मृत्यू अचानकच व्हायला हवा, इस्माईल खान म्हणाला। इस्माईल खानाच्या वाक्यावर विश्वासराव क्षणभर विचारात गुंतला आणि क्षणात त्यातून बाहेर येत म्हणाला, रानातून अशी काही पानं मागवतो जी खाऊ घातल्यावर एका दिवसात हत्ती जमिनीवर पडेल। इस्माईल खानाने विश्वासरावाच्या खांद्यावर थाप मारली आणि स्मित हास्य करत म्हटले, उद्याच हे कार्य पार पाडूया, जेणेकरून आपण सैन्यात याचा असा अर्थ पसरवू शकतो की विजापुरातून निघताच खुदानं अपशकुनाचा इशारा दिला आहे। योग्य बोललात, मी गुप्त स्थळापर्यंत ही सूचना पोहोचवतो,
जंगलात असलेले आपले साथीदार आपल्यापर्यंत ती विषारी पानं पोहोचवतील, विश्वासराव म्हणाला. विश्वासरावाने फतेह लष्कर या हत्तीला मारून आपल्या नियोजनाला सिद्ध केले होते. हत्ती अचानक मरण पावल्यामुळे अपशकुन झाल्याची आरोळी उठली होती. संपूर्ण सैन्यात तसेच आदिलशाहीत ही खबर वाऱ्यासारखी पोहोचली होती. खानापर्यंत ही बातमी जाताच खान किंचित डगमगला होता, पण तितक्याच झपाट्याने त्याने स्वतःला सावरले देखील होते. तो हा अपशकुन मानण्यास तयार नव्हता. तो त्याच्या तंबूत मोठ्याने ओरडला, शकुन हो किंवा अपशकुन, शिवाजीला मारूनच सैन्य आता माघार घेणार. त्याच्या समक्ष उभा असलेला त्याचा सल्लागार रशीद म्हणाला, हुजूर, ही बातमी ऐकून बडे बेगम साहेबांना परत येण्यास सांगितलं आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी निघण्याचा सल्ला दिला आहे. नाही, आता सैन्य पुढेच कूच करणार. खान पुन्हा कडाडला. इतक्या मोठ्या शत्रूवर चालून जाताना काही मान्यतांवर विश्वास ठेवावा, असं बडे बेगम साहेबांचं म्हणणं आहे. मोहीम मोठी आहे, खर्च सुद्धा मोठा आहे, रशीद म्हणाला. म्हणूनच राज्य चालवणं एका स्त्रीसाठी कठीण असतं, हे असं भलत्या डोक्यात घेऊन बसतात स्त्रिया. बडे बेगम साहेबाला माझा संदेश द्या. घ्या, लिहा खलिता. खान काहीसा रागातच होता. खानाचा हुकूम ऐकून रशीदने लिहिण्यास सुरुवात केली होती. बडे बेगम साहेबा, तुम्ही चिंता करू नका. अफजल खानानं तुम्हाला शब्द दिला आहे की शिवाजीला जिवंत किंवा मृत पकडून आणणार. तो शब्द पूर्णपणे खरा ठरणार. हत्येच्या मृत्यूला अपशकुन समजू नका. या अफजल खानाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. आजपर्यंत मी बादशाहीला निराश केलं नाही, तेव्हा यावेळी सुद्धा निराश करणार नाही, खानाने मजकूर सांगितला. रशीदने तो लिहून घेतल्यावर खानाचा शिक्का त्यावर उमटवला आणि संदेशवाहकाजवळ दिला. संदेशवाहक गेल्यावर रशीद पुन्हा तंबूत आला. हुजूर, बडे बेगम साहेबाला तर आपण समजावलं, पण आपल्या सैन्याला. रशीदचे बोलणे ऐकून पाठमोऱ्या अफजल खानाने खटकन मान वळवली. काहीसे मोठे डोळे करत तो म्हणाला, सैन्याला म्हणावं, तुमचं या असल्या गोष्टींची घेणं देणं नाही. तुमचं काम आहे लढणं, मारणं किंवा मरणं. मी समर्थ आहे त्या शिवाजीशी लढण्यासाठी. सैन्याला फक्त शिवाजीच्या दुबळ्या सैन्यासोबत लढायचं आहे. त्यातही अपशकुनाचा विचार करायला लागले. काय नपुसक झाले का फौज? एवढी 20,000ची फौज 5,000 मराठ्यावर चालून जायला असल्या गोष्टींचा विचार करते आहे. आपण क्षमतेने त्यांच्यापेक्षा 4 पट जास्त आहोत. असले मूर्खपणाचे विचार कुणाच्याही डोक्यात यायला नकोत. अशी चर्चा करताना जरी कोणी आढळला तर तात्काळ त्याला फासावर लटकवा. माझ्या सैन्यात मला असा एकही नामर्द सैनिक नको आहे. खान उर्दू भाषेत बोलत होता. बहिर्जी पथकाने आपला पहिला डाव खेळला होता. अजून बरेच डाव खेळायचे होते. पहिल्या डावात किंचित यश हाती लागले होते. अत्यल्प का होईना, पण हारण्याचा विचार खानाच्या सैन्यात बहिर्जी पथकाच्या हेराने बिंबवला होता. उद्या पहाटे खान एक मुक्काम पुढे सरकणार होता. कामगिरी फते झाली आहे, एक आदिवासी धावत येऊन म्हणाला. तो घनघोर जंगलात एका जीर्ण मंदिराजवळ शेकोटी करून बसलेल्या 5 आदिवासींजवळ आला होता. सर्व आदिवासींनी कमरेभोवती चर्म लपेटले होते. सर्वांगाला राखेचे लेपन केले होते. सर्वांजवळ लाकडी धनुष्य होते. भात्यातले बाण सुद्धा विशिष्ट झाडाच्या शाखांपासून बनवले होते. त्याच्या टोकावर विष लावले होते. हे जंगल विजापूर पासून जवळच होते. जसजसा खानाचा ताफा पुढे सरकणार होता तसतसे हे आदिवासीच्या वेशातील हेर सुद्धा जंगलातून पुढे सरकणार होते. खानाच्या सैन्यातून आलेल्या बातम्या लवकर मिळाव्यात म्हणून हे नियोजन होते. धावत आलेल्या हेराने फतेह लष्कराला मारण्यासाठी विश्वासरावाने जे नियोजन केले होते ते सिद्ध झाल्याचे सांगितले होते. उत्तम, नाईक म्हणाले. पण नाईक, अजूनही खानाचा मार्ग कळला नाही. एका हेराने चिंता प्रकट केली होती. त्या हेराच्या वाक्यावर नाईक क्षणभर गंभीर झाले होते, कारण त्यांचे आणि राजांचे सर्व नियोजन खानाच्या मार्गावर अवलंबून होते. त्याखेरीज कुठलीच रणनीती राजे आखू शकणार नव्हते. शिवाय नायकांना हे खानाच्या मार्गात येणाऱ्या गावामध्ये संरक्षणासाठी आपल्या हेराच्या तुकड्या पाठवायच्या होत्या. कळेल, खानाचा मार्गही कळेल. नायकाने शेकोटीतून बाहेर आलेले लाकडे आगीत किंचित ढकलत म्हटले, राजे राजगडावर आहेत. म्हणजे खान भीमा ओलांडून पुढे जात पुरंदरला जिंकून राजगडापर्यंत पोहोचण्याच्या विचारात असू शकतो. एक हेर म्हणाला, नाही, हा फतेह खानाचा मार्ग होता. हा अफजल खान आहे. शिवाय वाईचा सुभेदार सुद्धा. त्यामुळे तो आधी वाईमध्ये जाऊ शकतो, मग त्यानंतर स्वराज्यावर. पावसाळा सरेपर्यंत तो भीमा ओसरण्याची वाट का बघणार? पावसाळ्यात तो वाईमध्ये चैनीत घालवण्याचा विचार करू शकतो.
पावसाळा सरताच तो स्वराज्याच्या दिशेने पुढे सरकेल। नायकाने आपला तर्क मांडला। तुम्ही लावलेल्या तर्कात वजन आहे नायक, एका हेराने सहमती दिली। मग तर्क लावणारा माणूस आहेच वजनदार, दुसऱ्याने खोडकरपणे म्हटले। त्याच्या वाक्यावर सगळ्यांनी हसत सहमती दिली। नाही, हम वाई नहीं जाएंगे, हरगिज नाही। खान त्याच्या प्रमुख साथीदारांना दख्खनचा नकाशा दाखवत होता। त्याच्या वाक्याने सगळेच अचंबित झाले होते। खानाच्या डोक्यात नेमकी काय रणनीती आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते। खान पुन्हा बोलू लागला, सह्याद्रीत घुसून आपण आपलीच कबर खोदून घेऊ शकत नाही। पहाडामध्ये लढाई लढण्यात मराठे खूप माहिर आहेत। हा आपला पहिला प्रयत्न असू नये। आपण शिवाजीशी खुल्या मैदानात युद्ध करू। आपण पंढरपूर इंदापूरहून पुढे जाऊन मग युद्ध करू। पण हुजूर, शिवाजी खुले मैदान में क्यों आएगा? रुस्तम जमान म्हणाला। त्याच्या वाक्यावर खान लांबलचक दाढी कुरवळत हसला। आएगा, शिवाजी आएगा, उसे आना पडेगा। नक्कीच खानाच्या मस्तिष्कात खात्रीशीर नियोजन असल्याचे त्याच्या देहबोलीवरून दिसत होते। त्याच्या त्या सल्ला मसल्लीतील शाही घोडदळाचा सरदार इस्माईल खान सुद्धा होता। तो खानाच्या प्रत्येक शब्दावर बारकाईने लक्ष देत होता। हुजूर, आप इतने यकीन के साथ कह रहे हो तो जरूर आपने कोई चाल बनाई होगी। तुम्ही ते स्पष्ट करू शकता का? सिद्दी हिलालने विचारले। सिद्दी हिलालचे खानाशी चांगले संबंध होते। तो नेहमी त्याच्याशी मन मोकळे बोलू शकत होता, परंतु इतर उमरावामध्ये मात्र ती हिंमत नव्हती। हिलालच्या बोलण्यावर खानाने एक वार त्याला पाहिले आणि स्मित करत म्हणाला, तुम्ही मला ओळखत नाही का सिद्दी हिलाल? मी कोण आहे? कातिले मुतमारिदान व काफिरान शिकंद ए बुनियादे भूतान। मोठ्याने हसून खान पुन्हा म्हणाला, काफिरांची कत्तल करण्यात आणि दिसेल ती मूर्ती फोडून टाकण्यात विश्वास ठेवणारा माणूस आहे मी। त्याने क्षणभर सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले। सर्वांच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्हच होते। त्यांना खानाच्या बोलण्यातले कोडे काय केल्या उलगडत नव्हते। तो हसून पुन्हा म्हणाला, अजूनही कळलं नाही का? सगळ्यांनीच नकारात्मक माना डोलवल्या। शिवाजीला हिंदू धर्माचा तारक समजलं जात आहे। रयतेचा राजा झाला आहे तो। रयत त्याला ईश्वरा समान आहे। मग त्यांच्या ईश्वरांनाच आपण संपू, म्हणजे काफिर रयतेची आपण कत्तल करू, मंदिरं तोडू, मूर्ती फोडू। रयतेचे हाल शिवाजी बघू शकणार नाही। मग बघा तो कसा खुल्या मैदानात युद्धाला येत होते। खानाने त्याचे नियोजन स्पष्ट केले होते। खानाचे नियोजन ऐकून सगळ्याच उमरावांच्या आणि सरदारांच्या चेहऱ्यावर हास्य लाटाने उसळी मारली होती। ते खानाची वाहवा करण्यात गुंग झाले होते। खान त्यांच्याकडून स्वतःची प्रशंसा ऐकून प्रसन्न होत होता। इस्माईल खान सुद्धा त्यातच रमला होता। त्याच्या चेहऱ्यावरचे भाव किंचित मात्र भिन्न नव्हते, परंतु मनोवर मात्र तो खानावर प्रचंड चिडला होता। राजे यावेळी राजगडावर परतले होते। पहाटे देवदर्शन आटपून ते आपल्या महालाकडे निघाले होते। त्यांच्या गंभीर चेहऱ्यावर समाधान झळकत होते। खानाच्या रूपात स्वराज्यावर चालून येणाऱ्या संकटाचा त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही ताण नव्हता। त्यांचा त्यांच्या सामर्थ्यावर पूर्णतः विश्वास होता। इतक्याच राजांना घोडदळाचे नवनियुक्त सरनोबत नेताजी पालकर येताना दिसले। राजाने आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। गोमाजी नाईक पानसंबळ, कृष्णाजी नाईक, सुभानजी नाईक, मोरोपंत निळोपंत, आनाजी पंत, गंगाजी मंगाजी, रघुनाथ पंत बल्लाळ सबनीस हे मुत्सदे राजगडावर आधीच पोहोचले होते। सरनोबत नेताजी पालकर यांना पाहून शिवाजीराजे कड्याजवळच थांबले होते। कोवळ्या उन्हाला अंगावर घेत त्याने पालकरांना पाऊल स्मितहास्य केले होते। जवळ येऊन नेताजींनी कमरेतून वाकून राजांना नमस्कार केला। राजे, या नेताजी, आकाशातल्या सूर्याचे दर्शन घेऊन नुकतेच निघालो। आता पुन्हा एका सूर्याचे दर्शन लाभले। राजे हसतच म्हणाले। राजांच्या स्वागताने नेताजींचे मन अभिमानाने भरून आले होते। एक राजा आपल्या सरनोबताला बघून जागेच थांबतो हे चित्र त्या काळी दुर्मिळच होते। पण हे स्वराज्य होते। येथे मात्र हे चित्र सहज बघण्यास मिळत असे। इतकेच नाही तर राजे स्वतः आपल्या सरदारासोबत शस्त्राभ्यास करत असत। लहान थोराशे आदराने बोलत असत। रयते सहज मिसळत असत। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजीराजे रयतेचे राजे झाले होते। रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेल्या शपथेला ते सदैव पाळत असत। राजे, खरं तर आपणच सूर्य आहात। आपल्या तेजामुळे आम्ही मावळे चकाकत आहोत। तुम्ही मावळाला सुख सोयीने समृद्ध केला आहे। मुलखात
सुशासन आणलं आहे, नाहीतर मावळाची काय दुर्दशा होती हे तर तुम्ही जाणून आहातच, नेताजी म्हणाले. नेताजींच्या बोलण्यावर राजे स्मितहास्य करत म्हणाले, बरं, तयारी कशी सुरू आहे सरनोबत? घोडदळ आधीपेक्षा जास्त सक्षम करण्याच्या तयारीला लागलो आहोत. आणखी शिलेदार भरती करत आहोत. नेताजींनी आढावा दिला. उत्तम, राजे म्हणाले. इतक्यात राजगडाच्या माचीजवळ डमरूचा नाद घुमला. तो ऐकून राजांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले. पिंगळा आला आहे आपल्याला आशीर्वाद द्यायला, नेताजी म्हणाले. होय, राजाने होकार दिला आणि पुटपुटले. आम्ही सदैव आतुरतेने वाट पाहतो या पिंगळेची. राजांचे वाक्य नेताजींना अस्पष्ट ऐकू आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले होते. राजे काय म्हणाले हे त्यांना पुन्हा सांगा, म्हणून ते असं बोलूही शकत नव्हते. पण राजे काय बोलले हे त्यांना जाणून घ्यायचे होते. ते बेचैन दिसत होते. इतक्या त्यांना डमरूच्या नादासोबत पिंगळ्याचे लयबद्ध स्वरात गाणे ऐकू आले. गडकऱ्यानं दान केलं, आम्हा दिलं एक हाती. परमेश्वर देती सहस्र हाती, गड भांडारात शिग लागी. बोली बोलतो बघा पिंगळा, ह्यो पिंगळा महाद्वारी. स्वराज्याची सीमा वाढे भीमेचे त्या तिरी, अन भीमेचे काठ उतू जाती. बोली बोलतो बघा पिंगळा, ह्यो पिंगळा महाद्वारी. पिंगळ्याचे शब्द ऐकून राजाने स्मितहास्य केले आणि तत्परतेने एका सेवकास सांगितले, बुवांना भेटीस घेऊन या. छावणीला लागून असलेल्या जंगलात खानाचे काही सैनिक घुसले होते. हातात भाले घेऊन ते धावत होते. त्यांनी चारही दिशेला एका बिबट्याला घेरले होते. बिबट्या धावत एका दिशेला जात होता. समोर शस्त्रधारी सैनिकांना बघून दिशा बदलत होता. दुसऱ्या दिशेला धावत गेल्यावर पुन्हा त्याला सैनिक दिसत होते. तो पुन्हा दिशा बदलत होता. त्याची ती धावपळ खान हत्तीवरून बघत होता. तो दाढी कुरवळत मोठमोठ्याने हसत होता. मग दातावर दात घट्ट दाबत त्याने धनुष्य चेहऱ्यासमोर धरले. त्यावर बाण लावून प्रत्यंचा ताणली आणि महावताला म्हणाला, महावत, हा बिबट्या नाही, हा शिवाजी भोसला आहे, जो स्वतःला दख्खनचा वाघ समजतो. त्याची सुद्धा अशीच कोंडी करेन आणि मग मी स्वतः त्याच्या नरड्याचा घोट घेईन. असे म्हणतच खानाने बाण सोडला. तो सुसू आवाज करत गेलेला बाण बिबट्याच्या मानेत घुसला. बिबट्या गुरगुरत तेथे जमिनीवर पडला. त्याने त्याच्या भडक डोळ्याने एकवार हत्तीवर बसलेल्या खानाला पाहिले. गुरगुरतच त्याने जबडा विस्फारला. त्याच्या मानेतून गळागळा रक्त वाहत होते. खान मात्र गर्वाने हसतच होता. काही क्षणात तो बिबट्या गतप्राम झाला होता. सैनिकांनी त्याचे पाय बांधून एका बांबूला लटकवले आणि चालू लागले. खान आणि त्याचे सैनिक जंगलात आणखी आत शिरले होते. बोला बुवा, राजे त्यांच्या समक्ष बसलेल्या पिंगळ्याला म्हणाले. राजाने पिंगळ्याला मंत्रणा कक्षात बोलावून घेतले होते. किंचित का असेना गडावरील मंडळींच्या ही बाब लक्षात आलीच होती की कोणीतरी राजांचा जासूद आला आहे. राजांचे हेर कार्यरत आहेत हे सगळ्यांना माहित होते. परंतु राजांचे हेर पथक इतके विकसित आहे ही खबर अजूनही कोणाच्या कर्णोपकरणी नव्हती. राजे, मी विचार करत होतो तसा खानाचा मार्ग अजिबात नाही, पिंगळ्याच्या वेशात आलेले नाईक म्हणाले. मग राजाने विचारले. पंढरपूर आणि इंदापूर कडून तो पुढे सरकण्याच्या बेतात आहे, नायकाने फोडून सांगितले. असे डोळ्यांच्या भावल्यावर किंचित तांदेत राजे म्हणाले. तसे राजाने याचा अंदाज लावलाच होता. त्यामुळे नायकाच्या वाक्यावर त्यांची प्रतिक्रिया आश्चर्याची अजिबात नव्हती. होय, त्याला आपल्याशी खुल्या मैदानात युद्ध लढायचं आहे, नायकाने सांगितले. त्याला आपण त्याच्या सोयीनुसार युद्ध करू द्यायचे नाही. त्याने आपल्या सोयीनुसार युद्ध करायला हवे. आपण निश्चित केलेल्या ठिकाणी त्याला युद्ध करण्यास आपण विवश करू, राजे शांतपणे म्हणाले. अशी कोणती जागा निवडली आहे आपण राजे, नायकाने विचारले. प्रतापगड, राजाने स्पष्ट केले. प्रतापगड, नायकाने आश्चर्याने विचारले. होय, नुकतीच आम्ही गडाची आणि परिसराची पाहणी केली. गडाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गड खानाच्या तोफांचा मारा सहन करण्यास सक्षम आहे. खानाचे 50,000 सैन्य असले तरी त्या गडावर चढाई करणे त्याला शक्य होणार नाही. गडावर अशा काही मोक्याच्या जागा आहेत जिथून मारा केल्यास खाली असलेल्या सैन्याची जास्तीत जास्त हानी होईल. खान गडाच्या जवळपास आला तर त्याचे सैन्य बेमोत मारले जाईल. शिवाय गडावर आपण 2 वर्षे काढू शकतो इतका धान्य साठाही जमवला आहे, राजांनी सांगितले. हे तर उत्तम आहे राजे, पण खान प्रतापगडाकडे कसा येईल, नायकाने थोडे चिंताग्रस्त होत विचारले. बस तितके शक्य झाले म्हणजे आपण अर्धे युद्ध जिंकलं समजा नाईक,
राजे म्हणाले, मग तर ते काही करून शक्य करावंच लागेल. नायकाने निश्चयपूर्ण स्वरात म्हटले, होय, त्यासाठी खान पंढरपूर पर्यंत आल्यास आम्ही प्रतापगडीत जाऊन राहू. तो आम्हाला खुल्या मैदानात येण्यास दिवसणार, पण आपण त्याला बळी पडायचे नाही. राजाने आधीच आखून ठेवलेली रणनीती नायकांसमोर उघड केली होती. पण राजे खान मार्गातल्या मंदिरांना तोडत पुढे सरकणार. नायकांनी खानाची रणनीती राजांपुढे मांडली होती. नायकांचे वाक्य ऐकून राजांनी निश्चलपणे पाहिले. हा खरोखर गंभीर प्रश्न होता. यावर काही तोडगाही नव्हता. खानाला हे कृत्य करण्यावाचून राजे रोखू शकणार नव्हते. त्याला रोखायला जाणे म्हणजे आपली रणनीती बाजूला ठेवून खुल्या मैदानात युद्ध करणे हेच होते. राजे विचारात गर्क झाले होते. नायक श्वास रोखून राजांकडे पाहत होते. त्यांना मात्र खात्री होती राजे यावर काहीतरी उपाय नक्की सुचवतील, आणि झालेही तसेच. राजे क्षणात विचारातून बाहेर आले आणि बोलू लागले, नाईक, खानाला मंदिरे तोडण्यापासून आपण रोखू शकत नसलो तरी आपल्या मंदिरांची पवित्रता आपण जपू शकतो. खानाला देवांचा अपमान करण्यापासून नक्कीच रोखू शकतो. ते कसं? नायकाने डोळे बारीक करत विचारले. खानाच्या मार्गात येणाऱ्या सगळ्या मंदिरांतील भोपे पुजाऱ्यांना हेराकडून खबर देऊन मूर्ती लपवून ठेवण्याचे सूचित करावे. खानाचा नेपात होईपर्यंत मूर्तींचा सांभाळ व्हायला हवा. तोडू दे त्याला मंदिरे, आधीपेक्षा भव्य मंदिरे आपण उभी करू, पण मूर्तींना क्षती पोहोचता कामा नये, राजाने स्पष्ट केले होते. नायकांचे ओठ हळूच विलग झाले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले होते आणि हसतच ते म्हणाले, जी राजे, आणि तुम्ही सुचवल्याप्रमाणे हेरांच्या तुकड्या खानाच्या मार्गात येणाऱ्या गावात पेरा, म्हणजे रयतेचे नुकसान टाळता येईल. राजाने नायकांच्या युक्तीचा पुनरुच्चार केला. जी राजे, नायकांनी सहमतीदर्शक मान हलवली. आता आम्ही सांगतो खानाचा मार्ग कसा असायला हवा. पंढरपूर, मलवडी, सातारा, वाई, प्रतापगड. नाईक, असे काहीतरी करा की या मार्गाखेरीज खानाकडे दुसरा पर्याय असू नये. याचे दोन फायदे आहेत. एक, सह्याद्रीत आपले मावळे खानाच्या सैन्यावर जड होतील, आणि दुसरे, या मार्गातील बराचसा प्रदेश आदिलशाहीचा आहे, म्हणजे तो तिथल्या जनतेची लुटमार फारशी करणार नाही, आणि खान वाईचा सुभेदार असल्याने तो तिथला प्रदेश उद्ध्वस्त करू शकणार नाही. खान क्रूर असला तरी स्वतःच्या वतनाचे हित जोपासणार आहे. त्यामुळे सामान्य जनता या महायुद्धात भरडली जाणार नाही, राजांनी स्पष्ट केले. हे युद्ध राजांच्या अस्तित्वाचे होते. राजांकडे खानापेक्षा तोकडे सैन्यबळ होते, तरी सुद्धा राजे आपल्या रणनीतीमध्ये प्रथम रयतेचा विचार करत होते. जे राजे, आपण आखलेली रणनीती अतिउत्तम आहे. याखेरीज चांगली रणनीती कोणती असू शकत नाही. तुम्ही सांगितलेल्या शब्दांचं तंतोतंत पालन केलं जाईल. नाईक म्हणाले, आम्ही सुद्धा सैन्याला काहीच हरकत न करण्याचे आदेश देतो. खुल्या मैदानात त्याने कितीही हाहाकार माजवला तरी आम्ही प्रतिकार करणार नाही. शेवटी नाईलाजाने त्याला प्रतापगडावर यावे लागेल. खान खाली हाती परत जाण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे खात्री आहे खान नक्की प्रतापगडावर येईल, राजे म्हणाले. होय राजे, स्मित हास्य करत नायकांनी सहमती दर्शवली. खान आणि खानाचे सैनिक आता जंगलात बरेच आत शिरले होते. अगदी बहिर्जी पथकाच्या गुप्त स्थानाजवळ त्यांना ते ओसाड पडलेले मंदिर दिसले. खानाने महावताला हत्ती मंदिराकडे नेण्यास सांगितले. बहिर्जी पथकाचे गुप्तहेर त्याच मंदिराच्या मागच्या दिशेला असलेल्या भुयारात लपले होते. खानाच्या सैनिकांच्या नजरेस ते भुयार आल्यास बहिर्जी पथकाची मोठी हानी होणार होती. खानाने त्या मंदिरावरून नजर फिरवली आणि एका सैनिकाला विचारले, इतने घने जंगल में यह मंदिर कैसे? हुजूर, वाटतं खूप वर्षापूर्वी इथं वस्ती असावी, सैनिकांनी सांगितले. मग आता इथं मंदिराची काय गरज आहे? जा, मंदिरातील मूर्तीला नेस्तनाबूत करा. खानाने त्याच्या प्रतिमेला साजेचा हुकूम दिला. खानाचा आदेश होताच सैनिक धावत मंदिरात गेले, परंतु गेल्या पावलेच परत आले. हुजूर, आत मूर्ती नाही, एक सैनिक म्हणाला. बडी आहे, असे म्हणत खानाने महावतीस हत्ती वळवण्यास सांगितले. खान आणि त्याचे सैनिक पुन्हा जंगलात शिकारीसाठी निघाले. खान जंगलात येणार असल्याची खबर बहिर्जी पथकातील हेरांना खूप आधीच मिळाली होती, म्हणून त्यांनी आधीच मंदिरातील मूर्तीला काढून भुयारात दडवले होते. त्यांनी पेटवलेल्या शेकोटीच्या राखेवर पाला पाचोळा टाकला होता. येथे मनुष्याचे अस्तित्वच नाही असे भासवले होते. आता खानापासून स्वराज्यातील मंदिरांना देखील असेच वाचवावे लागणार होते.